ओम सतनमो जय गुरुजी गौरीज बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सत सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ सापदेश चैतन्य सत सद्गुरु शंभूज्योती गुरु गोरखनाथ बाबा पादेश नवनाथ चौराश सुरुगादेश अलग निरंजन आहे. आजच्या भागामध्ये अधिक मासमध्ये आपण कोणते कार्य करावेत, कोणते कार्य करू नयेत, याचबरोबर थोडी बहुत अधिक माहिती आपण अधिक मासबद्दल घेणार आहोत. अधिक मास याच्यामध्ये मी जसं की यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे की जितक्या जास्त पद्धतीमध्ये तुम्ही जप कराल, तप कराल, दान कराल, पुण्य कमवाल, याला अधिक महत्त्व आहे. विशेषतः अधिक मासमध्ये जेवढे दान केले जातात, मग याच्यामध्ये वस्त्रदान असेल, भूमिदान असेल किंवा गोदान असेल किंवा अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, याला विशेष महत्त्व आहे. दान कसे करावे? दान आपण स्वतःसुद्धा करावे, आपल्या मुलाबाळांकडून सुद्धा आपण या अधिक मासमध्ये खऱ्या अर्थात दान केले पाहिजे. जिथे गोशाळा आहे, जिथे गायींचं संगोपन केलं जातं किंवा आश्रम आहे, तशा ठिकाणी सुद्धा तुम्ही दान अवश्यपणे केलं पाहिजे. व्रत करणे, तप करणे किंवा खऱ्या अर्थी पाहिलं तर साधना करणे, याला विशेष महत्त्व अधिक मासमध्ये सुद्धा आहेच आहे. कारण अधिकस्य अधिक फलम हे यासाठी सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही जितक्या साधना या अधिक मासमध्ये करता, जितक्या पद्धतीचे अनुष्ठान या अधिक मासमध्ये करता, याची फलश्रुती तुम्हाला अधिक पटीने वाढवून मिळते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. अधिक मासमध्ये विशेषतः विष्णू देवतेचे केले जाणारे जेवढ्या पद्धतीचे व्रत वैकल्य आहेत किंवा विष्णू अवतारांचे केले जाणारे जेवढे व्रत वैकल्य आहेत, त्याला अधिक किंवा विशेष महत्त्व आहे. विष्णू देवतांचे केल्या जाणाऱ्या व्रतांमध्ये विशेषतः विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा पुरुष सूक्त असेल किंवा भागवत पाठ याचं वाचन करणे, भागवत पाठ कथन करणे हे असेल किंवा रामायण करणं, रामायणाचा पाठ घरामध्ये लावणं, नारायण कवचची फलश्रुतीसुद्धा अधिक पटीने द्विगुणित या आपल्याला मासमध्ये निश्चितपणे भेटते. याचबरोबर तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या नाम संकीर्तन करू शकता, भजन गायन करू शकता, कीर्तन करू शकता. याचबरोबर तुम्ही विशेषतः विष्णू भगवान यांचे पूर्ण अवतार, थोडक्यामध्ये दत्त महाराजांचं सुद्धा तुम्ही या मासमध्ये कोणत्याही पद्धतीचे केले जाणारे अनुष्ठान, व्रत वैकल्य याला विशेष महत्त्व आहे. आता दत्त महाराजांच्या विशेष असणाऱ्या साधनांपैकी एक साधना म्हणजे दत्तमाला मंत्र. या दत्तमाला मंत्राची दीक्षा मी ऑलरेडी दिलेली आहे. अनेक साधकांनी दत्तमाला मंत्र दीक्षा ग्रहण केली आणि दत्तमाला दीक्षा ही कशा रीतीने केली गेली पाहिजे किंवा कशा रीतीने सर्वच्या सर्व विधी याच्यामध्ये पार पाडले गेले पाहिजेत, हे अवांतर आणि व्यवस्थित संपूर्णतः ज्ञान मी दत्तमाला मंत्र या दीक्षेमध्ये देऊन झालेलं आहे. तर तुम्ही या दीक्षेची रेकॉर्डिंगसुद्धा प्राप्त करू शकता. त्या अनुषंगाने तुम्ही अनुष्ठान दत्तमाला मंत्र दीक्षेतसुद्धा या अधिक मासमध्ये अवश्यपणे करण्याचा प्रयत्न करावा. शास्त्रानुसार जर विचार केला तर सूर्यदेवता जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातात त्याला संक्रांती म्हटले जातं. आणि ज्या महिन्यामध्ये संक्रांती होत नाही, आता एका महिन्यामध्ये 2 पक्ष येतात, एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्ष. तर या 2 पक्षामध्ये ज्यावेळेस सूर्य हा संक्रमण किंवा थोडक्यामध्ये संक्रांती जर येत नसेल सूर्याची, तर त्या पक्षामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये अधिक मास येतो, हे आपल्याला शास्त्रामध्ये वर्णित आहे. त्यामुळे अधिक मासमध्ये कोणकोणते कार्य करावेत, कोणकोणते कार्य करू नये, त्याचे अवांतर चर्चा, विषय, वर्णन आपल्याला अनेक धर्मग्रंथांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. आता आपण सर्वप्रथम पाहूयात की अधिक मासमध्ये कोणकोणते कार्य खऱ्या अर्थी तर करू नये, शास्त्रामध्ये याला संमती नाही असे कोणते कार्य आहेत जे खऱ्या अर्थी पण केले नाहीत पाहिजे. याच्यामध्ये विशेषतः पहा, अधिक मासमध्ये विवाह असेल, मुंडन असेल, वास्तुशांती असेल किंवा ग्रहप्रवेश असेल, एखाद्या भूमीची खरेदी विक्री असेल किंवा नवीन वाहन खरेदी करायचं असेल किंवा नवीन व्यापार त्याची सुरुवात करायची असेल किंवा एखाद्या व्यापारामध्ये मोठी निवेश किंवा आर्थिक गुंतवणूक करायची असेल किंवा आर्थिक गुंतवणुकीच्या संदर्भातील तत्सम जेवढे कार्य आहेत, म्हणजे एकंदरपणे असे सर्व कार्य या अधिक महिन्यामध्ये केले जात नाहीत. शास्त्रामध्ये या कार्यांना करणं किंवा हे कार्य करू नये असं आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. त्यामुळे शक्यतो हे कार्य या अधिक मासमध्ये न करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण खऱ्या अर्थी जर पाहिलं तर अधिक मासकडे एक पद्धतीचा आध्यात्मिक बल ऊर्जा वाढवण्यासाठी हा मास आहे, या अनुषंगाने किंवा या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. या महिन्यामध्ये विशेषतः जितक्या जास्त पद्धतीचे पूजा पाठ किंवा दान असेल किंवा अनुष्ठान असेल किंवा विष्णू देवतेच्या प्रती केली जाणारी कोणतीही सेवा असेल, याचं कोटी गुणा अधिक पुण्यफल या अधिक मासमध्ये मिळते, हे त्रिवारवादी सत्य आहे. कारण पुरुषोत्तम मासमध्ये ज्या अर्थी एखादा व्यक्ती इच्छा घेऊन कोणतंही व्रत करेल, अनुष्ठान करेल, जप करेल, याला विशेष महत्त्व आहे. आणि त्याचं हे घेतलेलं व्रत असेल किंवा ज्या अर्थी त्यांनी संकल्पित केलेलं व्रत असेल, त्याची मनोकामना निश्चितपणे पूर्ती होते. एवढा हा पुण्य असलेला पुरुषोत्तम मास आहे.
ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये तर या अधिक मासाबद्दल अतिशय सुंदर वर्णन आणि विष्णू भक्तीबद्दल, विष्णू देवतेचे केल्या जाणाऱ्या सेवांबद्दल अनेकशे वर्णन आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात. त्याच अनुषंगाने सूर्योदयापूर्वी उठण्याचा आपण या अधिक मासमध्ये प्रयत्न केला पाहिजे. कारण आपली जी दिनचर्या आहे, जे आपला वर्तमान स्थितीमध्ये जे धावपळ चालू आहे, दागादगीचं जे जीवन चालू आहे, ही जी जीवनशैली आहे ही मिनिमम 1 महिन्यासाठी तर आपण बदलली पाहिजे. कारण पहा, अधिक मास हा दर 3 वर्षातून एकदा येतो आणि या एकदा येणाऱ्या महिन्यामध्ये आपण जेवढ्या पद्धतीचे स्वतःसाठी इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, स्वतःसाठी जे काही बदलाव करायचे असेल, तो करण्याचा मास म्हणजे हा अधिक मास आहे. त्यामुळे आपण आपल्या संपूर्ण शरीराला एक पद्धतीची नवीन सवय या अधिक मासपासून लावू शकतो. मग ही सुरुवात कुठून केली गेली पाहिजे? तर ही सुरुवात तुम्ही करू शकता सर्वप्रथम सूर्योदयाच्या पूर्वी किंवा कमीत कमी सूर्यनारायण उगवत असताना तरी आपण उठलं पाहिजे. याचबरोबर तुम्ही हे सुद्धा पाहाल की अधिक मासमध्ये अनेक ठिकाणी भागवत पठण किंवा भागवत पाठ हे लावलेले दिसतील, ऐकायला येतील. याच्यामध्ये सुद्धा विशेष महत्त्व आहे. भागवत पाठ हा आपल्या होऊन गेलेले पूर्वज असतील किंवा पित्र असतील यांच्या सद्गतीसाठी सुद्धा अत्यंत प्रभावशाली आहे. जर तुम्ही तुमच्या होऊन गेलेल्या पूर्वजांच्या नावाने भागवत पाठ याचं जर वाचन लावत असाल, कथा लावत असाल, अनुष्ठान करत स्वतः असाल किंवा ब्राह्मण देवतेकडनं करत असाल किंवा कथा वाचकांकडनं करत असाल, तर निश्चितपणे होऊन गेलेल्या पूर्वजांना, पितरांना एक पद्धतीची सद्गती लाभते. त्यांचे जे काही होऊन गेलेले पाप आहेत त्या पापातनं परावर्तित ते पुण्यामध्ये होते आणि नवीन योनी मिळण्यासाठी, नवीन जन्म घेण्यासाठी त्यांना एक पद्धतीची मदत होते. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. विशेषतः गोसेवा म्हणजे गायीची सेवा करण्यासुद्धा प्रयत्न अधिक मासमध्ये खऱ्या अर्थी तर केला पाहिजे. अधिक मास म्हणजे समर्पित आहे भगवान श्रीहरी विष्णूंना, म्हणजेच भगवान श्रीहरी कृष्णांना. त्यामुळे गोसेवा करणं, गायीला गोग्रास घालणे, गायीप्रती जे बनेल ते कार्य करणे, गायीचा गोटा असेल तर गोटा स्वच्छ करणे, विष्णू मंदिर असेल तर विष्णू मंदिर स्वतः जाळून स्वच्छ करणे, विष्णू मंदिरामध्ये सेवा करणे, विठ्ठल मंदिर असेल, दत्त मंदिर असेल तिथे जाऊन स्वतः एक दिवस सेवा आपण देणे, म्हणजे काही ना काही स्वरूपामध्ये आपण करायच्यासारख्या खूप गोष्टी असतात. त्या सर्व गोष्टी आपण करू शकतो या अधिक मासमध्ये. कारण पहा, भगवान श्री हरी विष्णूंनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की पुरुषोत्तम मासमध्ये जो पुरुष, जो व्यक्ती, जी स्त्री विधीपूर्वक आणि नियमपूर्वक पुरुषोत्तम मासचं पालन करेल, पुरुषोत्तम मासमध्ये माझ्याप्रती जे काही करायचं असेल ते सर्व गोष्टी धार्मिक किंवा दान, जप, पुण्य ह्या सर्व गोष्टी करेल, असा व्यक्तिरेखा संपूर्ण आयुष्यामध्ये सर्वतोपरी त्याच्या इच्छा या पूर्ण करून शेवटी तो गोलोकामध्ये येईल. असं भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद सुद्धा या पुरुषोत्तम मासला आहे. आता एक उपाय मी असं सांगत आहे की ज्यांना संपूर्ण वर्षभर कधीच पूजा, पाठ, जप, तप काहीच करायला जमलेलं नसेल, इच्छा तर खूप आहे, थोडंफार तरी आपल्या पदरी पुण्य पाडावे, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणास्तव किंवा कोणत्या ना कोणत्या विवशतावश जर तुम्हाला काहीच आत्तापर्यंत देवाचं किंवा वर्षभरामध्ये 5-6 महिन्याच्या कालखंडामध्ये कोणत्याही पद्धतीचा देवधर्म करायला जमलेला नसेल, तर अशा सर्वांसाठी मी आता उपाय देत आहे. तुम्ही जर हा उपाय या अधिक मासमध्ये केला तर निश्चितपणे तुमच्या पदरी पुण्य हे अधिक स्वरूपामध्ये किंवा अधिक पटीमध्ये पडणार आहे. हे सुद्धा तितकंच सत्य आहे, असं वर्णन आपल्याला शास्त्रामध्ये आहे. आता तुम्हाला करायचं काय आहे ते तुम्ही लक्षात घ्या. 5 केळी, मालपुवा याला मराठी म्हटलं जातं गोडपुरी, म्हणजे 5 केळी, 5 गोड पुऱ्या आणि एक तांब्याचं पात्र. मग तांब्याच्या पात्रामध्ये फुलपात्रही चालेल किंवा तांब्याचा लोटा किंवा ज्याला आपण तांब्या म्हणूयात, त्या अनुषंगाने तुम्हाला जे जमेल असे तांब्याचं पात्र, अशा 3 वस्तू दक्षिणेसहित धार्मिक ग्रंथाबरोबर. मग आता हा ग्रंथ कोणता असावा? तुम्ही तुमच्या अनुषंगाने जो योग्य तुम्हाला वाटेल तो ग्रंथ तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. मग याच्यामध्ये तुम्ही नवनाथ भक्तिसार सुद्धा घेऊ शकता, दत्त महाराजांचं गुरुचरित्र घेऊ शकता, किंवा काहीच नाही जमलं तर विष्णू सहस्त्रनामावलीचं जे पुस्तक येतं ते त्याच्यामध्ये देऊ शकता, किंवा भागवत पाठ करण्यासाठी श्रीमद भागवत गीता असेल किंवा स्कंद पुराण असेल किंवा नारद पुराण असेल, कोणत्याही पद्धतीचं पुराण ग्रंथ हे याची एक पोथी तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहात तर 5 केळी, 5 गोड पुऱ्या, एक छोटं तांब्याचं पात्र किंवा भांडं आणि एक धार्मिक ग्रंथ, आणि जी बनेल ती दक्षिणा हे एकत्रित करून तुम्हाला जवळ असणाऱ्या एखाद्या ब्राह्मण देवतेला दान करायचे आहे. मग ब्राह्मण देवतेला दान केली तरीसुद्धा चालणार आहे, किंवा जिथे साधू संत आहेत, त्यांचे आश्रम आहेत, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही या वस्तू या अधिक मासमध्ये अवश्यपणे दान करा. याच्यामुळे तुमच्या पुण्यामध्ये निश्चितपणे अधिक फलप्राप्ती होऊन जे तुमचं अध्यात्मावरती वळण बिघडलेलं असेल किंवा तुमच्याकडनं कोणत्याच पद्धतीचे देवी देवतांचे पाठ होत नसेल, कधी जमत नसेल, तर हळूहळू तुमची गाडी पूर्ववत रुळावर यायला सुरुवात होईल. हा सुद्धा मुख्य उपाय तुम्ही अवश्यपणे या अधिक मासमध्ये केला पाहिजे. त्यामुळे अशा आहे थोडक्या भाषेमध्ये जो मी अधिक मास संदर्भामध्ये सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला आवडलेला असेलच. त्या अनुषंगाने अधिक मासमध्ये कोणते कार्य करावीत आणि कोणते कार्य टाळावीत हे तुम्हाला बेसिकली या सर्व गोष्टी तर लक्षात आलेलेच असतील. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
त्याचबरोबर हाईप सुद्धा करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सत महादेश गुरुजी को आदेश. आलात निरंजन आदेश.